हॅलो आणि नमस्कार. ग्रोइंग मॉममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळी नाश्ता वगैरे उरकल्यानंतर मी कपाट आवरायला घेतलं आहे, कारण की आई जिथे व्यायामासाठी जातात तिकडे लोक जे आहेत तर कपडे डोनेशनसाठी देणार आहेत. तर आई मला बोलत होत्या की तुला काही द्यायचं असेल तर बघ. मग मी म्हटलं ठीक आहे, तर मग कपाट पण आवरून होईल आणि ते व्यवस्थित लावण्यात येईल आणि त्याचबरोबर जे काही कपडे द्यायचे होते तर ते पण देता येतील. कसं आहे की आपण दिवसेंदिवस आपले कपडे जमा होत राहतात, पण त्याचबरोबर ते डिस्कार्ड केले जात नाही. त्यामुळे काय होतं की कपाटामध्ये सुद्धा कपडे ठेवायला जागा उरत नाही आणि आपली अडचण अजूनच वाढत जाते. तर त्याच्यामुळं मी म्हटलं की ठीक आहे, कपाट पण आवरून होईल आणि कोणते कपडे द्यायचे असतील तर तेही बघते. आणि बरेच दिवस कपाटामध्ये कपडे ठेवल्यानंतर त्यांचे वास यायला लागतो, त्यामुळे मी त्या टॉवेलचा वास घेऊन बघते. तर रुद्र माझ्या आजूबाजूलाच फिरत होतं, त्याला तर मजाच वाटत असते. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पण माझं जे काही बांगड्या वगैरे हे आहे हे सगळं ठेवण्याचं केलं होतं, तेव्हा पण तो सगळ्या त्या सामानामध्येच खेळत होता. तर मी पहिल्यांदा सगळे कपडे जे आहेत तर ते काढून घेतलेले आणि हँगरच्या ज्या साड्या होत्या आणि जे म्हणजे बॅगमधल्या साड्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या. फक्त ह्यांचे कपडे काढलेत, कारण की माझ्या कपड्यांमधलं मला माहिती की मला काय द्यायचं, त्यामुळे ते मी ऑलरेडी आधी काढून ठेवलेलं होतं साईडला. तर मग त्याच्यामुळे मी फक्त ह्यांचेच कपड्यांमधलं बघते. बरेचसे कपडे ह्यांना येतही नाहीत आणि ते तसेच पडून राहतात. बरेच महिने ते कपडे तसेच पडून राहतात आणि आपला वापरही होत नाही. ते खराब होऊन जाण्यापेक्षा ते कोणाला तरी वापरात येतील, तर म्हणून ते करत होते. तर मी हँगरच्या साड्या वगैरे काही काढलं नव्हतं, फक्त ह्यांचे कपडे जे आहेत तर व्यवस्थित घड्या घालून ठेवते. काही व्हाईट असे कपडे आहेत तर ते पण साईडला सेपरेट ठेवले, कारण की मग ते रेग्युलर काही यूज नाही होत आणि ते एकात एक असले की इतर कपडे सापडत नाही. कारण की कपाटामध्ये मी कुठलंही ऑर्गनायझर वापरलेलं नाही आहे. मी फक्त काय करणार आहे की व्यवस्थित त्यांच्या घड्या घालून ठेवणार आहे. तर आमच्याकडे अजूनही साड्या आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांना कपाटात जागा उरणार नाही, म्हणून त्यातल्या काहीच साड्या मी हँगरला लावल्यात. बाकीचं जे काही जागा आहे तर ते त्यांना कपाटात कपडे ठेवण्यासाठी जागा व्हावी म्हणून ते आम्ही दुसरीकडे घड्या घालून ठेवलेल्या आहेत साड्या. तर ह्यांचे एक साईडला व्हाईटचे जे कपडे होते तर ते एक साईडला घड्या घालून ठेवले आणि नंतर त्यांचे टी-शर्ट्स किंवा शर्ट आणि त्यांचे जे काही बाकीचे जे लोअर्स असतात म्हणजे पॅन्ट्स किंवा शॉर्ट्स वगैरे, तर हे सगळं मी सेपरेट करून ठेवते आहे, जेणेकरून त्यांना पण सापडायला बरं पडेल. आणि हे आपण बऱ्याचदा करत असतो वेळोवेळी, पण तरीसुद्धा पुन्हा ते काय होत असतं की सगळं मेसअप होऊन जात असतं कपाट. तर हे देण्याच्या निमित्ताने थोडंफार डिक्लटर पण होतं आहे. तर या सगळ्या कामामध्ये रुद्राची मध्ये लुडबुड चालूच होती. बलून वगैरे घेऊन फिरत होता, कपड्यांमध्ये नाचत होता, घातलेल्या गाड्यासुद्धा विस्कटून ठेवत होता. त्यानंतर एका बाटलीचं झाकण काढण्यासाठी आणि त्याचं ते हँडल आहे ते काढण्यासाठी एवढा चिडला होता, तर फार चिडचिड सुरू झालेली त्याची. तुम्हीच पहा. आणि आजच्या ह्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय काढून पाहिजे आता त्या बाटलीचं?